पाड़वा के शुभ अवसर पर आज दिनांक 2 अप्रैल 2022 को भिवंडी तालुका के सावद नाके पर शिवसेना भिवंडी ग्रामीण के जनसंपर्क कार्यालय व कैलाश पाटिल एंड कंपनी तथा पीडी पाटिल सचिन ट्रांसपोर्ट का भव्य उद्घाटन शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख कलाताई शिंदे के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, तालुका प्रमुख विश्वास जी थले, भिवंडी पूरब के माजी आमदार रूपेश जी महात्रे, शिवसेना महिला आघाड़ी भिवंडी तालुका प्रमुख फसीताई पाटिल, जिला परिषद सदस्य थाने रूता गोपीनाथ केने, पंचायत समिति सदस्य श्याम गायखे, यशवंत केने, माजी जिला परिषद सदस्य कृष्णा वाकड़े, माजी सरपंच शिवनगर चौधरपाड़ा भगवान केने, शिवसेना उप तालुका प्रमुख भगवान पाटिल, विभाग प्रमुख प्रमोद पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक महिला व पुरुष तथा सावद आमने लोनाड़ परिषद के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान शिवसेना उप तालुका प्रमुख कैलाश पाटिल, भिवंडी पंचायत समिति सदस्य सुप्रिया सचिन पाटिल, युवा सेना भिवंडी तालुका सचिव सचिन पाटिल, लोनाड़ सोसाइटी संचालक पंडित पाटिल तथा पाटिल परिवारों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। तसेच भिवंडी पंचायत समिती उपसभापती नवनिर्वाचित उपसभापती शिला तसेच महिला इथे समोर
आज आपल्या संस्कृतीप्रमाणे पारंपरिक जो मराठी वर्ष आहे या मराठी वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज होत आहे आणि या नवीन दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी कैलास पाटील आणि पी.डी. पाटील या पाटील बंधूंचं जनसंपर्क कार्यालय आणि तेही शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय। सर्वप्रथम मी आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सुप्रिया पाटील त्या देखील चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करत असतात। नेहमी सर्व महिला भगिनींना सोबत घेऊन या विभागामध्ये चांगलं काम करण्याचा त्या प्रयत्न करतायत। आमच्या आता कालच उपसभापती झालेल्या राखाडे मॅडम आहेत। मी खरं तर हे महिला मंडळाचा आपला हळदी कुंकूचा सध्या कार्यक्रम आहे आणि ह्या परंपरा टिकवण्याची खूप गरज आहे आणि ते काम नेहमी शिवसेनेच्या माध्यमातून केलं जातंय। मी बाकी आजच्या दिवशी इतर पक्षांबद्दल बोलणार नाही, परंतु शिवसेनेचं काम जे आहे ते सातत्याने म्हणजे निवडणूक आल्यानंतर काही लोकांचं काम सुरू होतं, परंतु शिवसेनेचं काम सुरुवातीपासून सुरू राहतंय आणि निवडणूक संपली तरी आणि पुन्हा निवडणूक येईपर्यंत कंटिन्यू काम चालू असतंय। मग त्यामध्ये आरोग्याचे प्रश्न असतील, लोकांच्या शैक्षणिक जे प्रश्न असतील ते सर्व सोडवण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त आमच्या महिला भगिनी आहेत। मी या महिला भगिनींचे या ठिकाणी निश्चितपणे आभार व्यक्त करेन की आपण पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने पक्षाचं काम करत आहात। भविष्यामध्ये देखील असंच काम आपल्याकडून सुरू राहू द्या। ज्या ज्या ठिकाणी वरिष्ठांची मदत लागेल त्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या सोबत आहेत। माझी देखील कुठे आवश्यकता लागेल तर कधीही सांगा, मी आपल्या सोबत आहे। आपला एक लहान भाऊ म्हणून तुमच्या सोबत कायम उभा राहण्याचा प्रयत्न करेन। एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो। पाटील कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि आपल्या या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चित चांगलं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आजच्या सर्व माझ्या बंधूंना, भगिनींना आणि मातांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा सण ज्या आनंदाने, ज्या उत्साहाने, ज्या जल्लोषाने आपण साजरा करतो असंच संपूर्ण तुमचं आयुष्य हवं अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो। या ठिकाणी मला सचिनने सांगितलं होतं की साहेब 5 मिनिटांनी तुम्ही या, ऑफिसचं उद्घाटन आहे। मला खरं म्हणजे शक्य नव्हतं आजच्या दिवशी येणे, परंतु सचिनचा आग्रह मला मोडता आला नाही आणि सचिनच्या आग्रहा खातर माझं काम टाकून मी 3-4 कार्यक्रमांना पोहोचलो आतापर्यंत आणि मग आता जात होतं पण बोललं तर सचिन पुन्हा रस्ता बघेल। तर आता इथं आल्यानंतर पाहतोय तर खरोखर एवढा मोठा कार्यक्रम मध्ये कल्पनेत मला वाटतं फक्त ऑफिसचं उद्घाटन असेल। आज या ठिकाणी सगळ्या माझ्या महिला भगिनी जमलेल्या आहेत। हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे। ताईनो, हळदी कुंकूचा कार्यक्रम आपल्याला म्हणजे खूप छोटा असा वाटतो, परंतु खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप गांभीर्य आहे, खूप महत्त्व आहे। आपल्या सगळ्यांच्या म्हणजे हृदयाची जडलेला असा तो कार्यक्रम असतो। त्याच्यामध्ये आपण काय दिलं याला फार मोठी किंमत नसते, पण जी भावना असते त्या भावनेला फार मोठी किंमत असते। या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क कार्यालय चालू झाले। मी तालुका प्रमुख या नात्याने जाहीर करतो, परंतु मी सर्वांना सांगेन की या ठिकाणी काम घेऊन आलेला माणूस हा हसतमुखाने परत गेला पाहिजे आणि तो माणूस जेव्हा हसतमुखाने परत जाईल त्यावेळेला तुम्हाला त्या तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती पाहिजे। आमच्या पंचायत समितीच्या सदस्या सुप्रिया सचिन पाटील यांचा चेहरा असा आहे, सगळ्या लोकांची म्हणजे हसतमुखाने वागा आणि खास करून मी माझा मित्र कैलास आकारा म्हणजे आमचा एक डॅशिंग कार्यकर्ता होता, परंतु दुर्दैवाने गेल्या वर्षभरापूर्वी त्याला एका दुर्धर अशा आजाराने ग्रासलं आणि आपल्या या संपूर्ण एरियामध्ये त्या आजारातून वाचलेला तो एकमेव माणूस आहे। त्याच्यासाठी त्याच्या नशिबाने साथ दिली, पण मी असं म्हणेन की बऱ्याचशा ठिकाणी काका आणि पुतणे ही चर्चेत असतात, कोणी राजकारणाच्या चर्चेत असतात, कोणी समाजकारणाच्या चर्चेत असतात, परंतु कैलासचा तो जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये सचिन स्वतः झोपल्याने मला पण झोपलं दिलं, कारण तो सारखा मला फोनवरून काही ना काही त्याला ज्या ज्या त्याच्या मनामध्ये शंका होत्या त्या मला सतत विचारायचा
कैलास घरी येईपर्यंत मला हॉस्पिटलमध्ये पोहोचता नाही आलं, परंतु माझ्या म्हणजे माध्यमातून किंवा माझ्या तोंडातून मी सचिनला जो धीर दिला त्या धीराने कैलास बरा होण्यासाठी बराच उपयोग झाला असं माझी भावना आहे. आणि कैलास पाटील त्या दुर्धर आजारातून बरा झाला. माझी विनंती आहे, आता तुला काम कमी करता आलं तरी चालेल, परंतु संघटनेशी जोडून संघटनेच्या माध्यमातून जे काही जमेल ते काम करा. प्रत्येकाने म्हणजे मिळून बरोबर उचललं पाहिजे असं काही नाही. आपण म्हणजे खारीचं एवढं काम केलं तरी चालेल. खारीचं काम म्हणजे खारीने रामाच्या सेतुबंधनामध्ये जी माती टाकली होती आपल्या पंजामध्ये पकडून, तर खारीचा बंध किती मोठा असेल, परंतु ती बघत होती की रामाने सेतुबंधनाचं काम चाललेलं काम खूप चांगलं आहे आणि याच्यात माझं काहीतरी योगदान असायला पाहिजे. आणि म्हणून त्या खारीने तिच्या चिमुकल्या चिमटीमध्ये येणारी माती नेऊन त्या पाण्यामध्ये टाकली आणि तिच्यावर प्रभू रामचंद्राची नजर गेली आणि रामचंद्राने त्याला आशीर्वाद दिला. आजही 5000 वर्षानंतर आपण त्या खारीची आठवण करतो. असं काम करा की आपण गेल्यानंतर आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे. आणि सचिन तुलाही सांगतो, इथं आलेल्या माणसाचं काम कदाचित होईल किंवा नाही होईल, सगळीच कामं तुम्हाला करता येतील अशातला काही भाग नाही, परंतु इथं आलेला माणूस नाराज होऊन जाता कामा नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे आलेल्या माणसाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. तुम्ही त्याला खायला द्या, नाश्ता द्या वगैरे काही गरज नाही. तो आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांनी बघितल्यानंतर त्याचं अर्ध दुःख किंवा अर्ध काम झालं असं त्याला वाटलं पाहिजे. अशा प्रकारची आपली वागणूक असते. कारण या जगामध्ये आपण आलेले पाहुणे आहोत. आपला ज्या दिवशी रिचार्ज संपेल त्या दिवशी आपला मोबाईल बंद करेल. म्हणून जोपर्यंत आपला मोबाईल चालू आहे तोपर्यंत चांगलं आणि चांगलंच करत राहा, चांगलं पेरत राहा. चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल. अशा प्रकारची काम तुम्ही सगळ्यांनी करावं अशी माझी भावना आहे. पुन्हा एकदा आमच्या महिला आघाडीला मनापासून धन्यवाद देतो. आमच्या कलाताई शिंदे या आपल्या कार्यक्रमासाठी मुंबईतून इथे येतात. पूर्वी आमच्याकडे मुंबईचा पाहुणा म्हणजे फार याचा अपूर्व असायचं, पण आज तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला येता, मला खूप त्याचं भिवंडी लोकसभेत सर्व युवा जागृत झाले आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी जनसंपर्क कार्यालय उद्घाटित होत आहे. गेल्याच महिन्यात आम्ही सावध नाक्यामध्ये प्रमोद पाटील यांचं कार्याचं उद्घाटन केलं. आजच्या दिवशी जे ब्रह्मदेवाने नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे, चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अगदी नवीन वर्षाच्या सुरुवात ब्रह्मदेवाने केली. त्या सुरुवातीला आपल्या सावध नाक्याच्या ठिकाणी आपले सचिन पाटील पंचायत समिती सदस्य सुप्रिया पाटील व त्याचबरोबर त्यांचे काका कैलास पाटील यांच्या सहयोगाने आज इकडे आपण जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. ह्या कार्यालयाचे उद्घाटन आज खरी कामाची सुरुवात झाली. सचिन, तुमचं काम मी नेहमीच पाहिलेलं आहे. मागील 3.5 वर्षापासून अगदी अप्रतिमरित्या कार्यक्रम करतात तुम्ही. अप्रतिमरित्या सगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतात तुम्ही. मी अनेक वेळा तुम्हाला जिल्हा प्रमुख पाटील साहेबांसोबत पाहिलेलं आहे. आज तुमचं स्वतःचं कार्यालय
चं उद्घाटन तुम्ही केलंय तुमच्या कार्यालयात आता, आणि या पद्धतीने जे कार्यालयाचं उद्घाटन मी गावाखेड्यात पाहते जे मुंबईतही होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही कार्यक्रमही उपक्रमही छान राबवला. त्याचबरोबर तुमचं जनसंपर्क कार्यालयही गावाखेड्यात पाहिलं तर जनसंपर्क कार्यालय अगदी पाटी लावली जाते, इतकं छोटंसं असतं किंवा एखादं पाटीच फक्त लावली जाते. पण आज इतकं मोठं जो तुम्ही उद्घाटन केलेलं आहे ऑफिसचं तुमच्या, त्या माध्यमातून आज मला वाटतं त्यात तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळ्यांच्या समस्या सोडवाल एवढी मी त्यांच्यातर्फे तुम्हा सर्वांना ग्वाही देते. आणि आजच्या नवीन वर्षाच्या आपल्या पाडव्याच्या सुरुवातीनिमित्त माझी तर खूप सुरुवात छान झाली. मी खरं येणारच नव्हते कार्यक्रमात, कारण की माझा आज नवीन वर्षात नवीन घराचं पदार्पण झालं होतं, म्हणून माझ्याकडे गुढीपाडवा होता. म्हणून म्हटलं आज मला माफ करा, पण सचिनचा आणि सुप्रियाचा एवढा आग्रह होता आठवड्याभरापासून की ताई तुम्हाला यायचंय. तब्बल यायला 2-2.5 तास लागतात, जायला 2-2.5 तास लागतात, 5 तास तिकडेच गेले आणि कार्यक्रमात 1 तास. मग त्याच्यामुळे तरी पण त्या दोघांच्या आग्रहाला मी नाही बोलू शकले नाही, आले आणि स्वागतही खूप छान झालं. लक्षात राहील नवीन वर्षाची सुरुवात. चला काही पण जर अघटित घडलं तुमच्या बरोबर हार्दिक स्वागत. त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं स्वागत स्वीकारावं. सुंदर आणि असं एक चांगलं नियोजन इथे बघायला मिळालं. म्हणजे कैलास पाटील आणि सचिन आणि त्यांचे सगळं कुटुंब एवढं चांगलं करतील हे सुद्धा बघण्यासारखं आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुसज्ज असं कार्यालय तयार केलेलं आहे. कार्यालय चांगलं आहे, त्याच्यापेक्षा लोकांची सेवा किती तुम्ही करता याला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून लोकांची सेवा जीवनामध्ये आपल्याला प्रेरणा मिळतो, लोकांच्या सेवेतून आपल्याला आनंद मिळतो. पैसे तर अनेक लोक जे आहेत जीवनामध्ये कमवत असतात, आजोबा बापाची संपत्ती विकल्यानंतर पण पैसे येतात, परंतु लोकांच्यासाठी तुम्ही काय केला याला खूप महत्व आहे. पैसे येतील आणि जातील,
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी नाही मिळणार, पण जिथे होतं त्या ठिकाणावरनं तुम्ही लोकांसाठी किती चांगलं काम केलं ही खूप मोठी आपली जमेची गोष्ट असतो. आणि म्हणून आपण या कार्यालयात लोकांचे प्रश्न, लोकांची कामं, लोकांच्या समस्या या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, जमिनीवर राहायला पाहिजे. तुमचं कुटुंब खूप मोठा आहे, परंतु त्याचा सदुपयोग केला पाहिजे. चुकीच्या लोकांच्या संगतीत न जाणं, चुकीचं काम न करणं, उद्योग व्यवसायामध्ये सातत्याने दिवस रात्र राहणं, मेहनत करणं, प्रगती करणं, राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती करायची तर लोकांची सेवा करणं, लोकांच्या कामामध्ये झोकून जाणं, आपले जे काही आपल्या जनमानसामध्ये कमवलेली प्रतिमा जी आहे ती लोकांसाठी उपयोगात आणणं. एक दिवस माणूस नक्कीच भविष्य जे आहे आपला उज्ज्वल करत असतो, उज्ज्वल होत असतो. चांगल्या कामातनं आपल्याला चांगली दिशा मिळतो. आणि म्हणून आपल्याला पुऱ्या पाटील परिवाराला मनापासून या ठिकाणी गुढीपाडवा मराठी वर्ष नवीन वर्षाच्या पूर्ण शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने, महामंडळाच्या वतीने आपल्याला खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या हातनं असंच चांगलं कार्य होण्यासाठी आई जगदंबेला प्रार्थना करतो आणि आपल्याला खूप शुभेच्छा देतो. एक मिनिट एक थांबा गोपीचे सांगा आमची 50 इथे समोर